पुढच्या घडामोडीकडे मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा हात होता। भाजप उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी हा खळबळजनक दावा केलाय। मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती असंही त्यांनी म्हटलंय। तर माधव भांडारी नेमकं काय म्हणाले? मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता। स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही। पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भांडारी यांनी हे वक्तव्य केलंय। तर भांडारी यांच्या याच वक्तव्यासंदर्भात या दाव्यासंदर्भात वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ते ऐकूया। जे आरोप माधव भांडारींनी केले, खरं म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या सडकच्या माणसांनी करावेत अशा प्रकारचे आरोप आहेत। त्यांच्याकडे कुठला पुरावा आहे? एखाद्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध अशा प्रकारचा गंभीर आरोप करणं म्हणजेच माधव भांडारींच्या अलीकडे अकलेचे दिवाळेच निघालेत असं म्हणायला हरकत